नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला तुम्हा सगळ्यांना होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा. राज्यभरात धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरं होतंय, कारण गेले 2 वर्ष कोरोनामुळे सणांवर निर्बंध होते आणि त्यामुळे धुलीवंदन साजरं होऊ शकत नव्हतं. पण यंदा कुठलेही निर्बंध नाहीत, त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहात हा रंगोत्सव साजरा होताना दिसतंय. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करत देखील हा सगळा जल्लोष सकाळपासून पाहायला मिळतोय. मुंबईत दादर, वरळी, माहीम या परिसरात मोठ्या जल्लोषात होळी साजरी होते. आबालवृद्ध या आनंदात सध्या न्हाऊन निघालेत. आणि आता बघूयात औरंगाबादमधली बातमी सविस्तर, कारण अनेक जण धुलीवंदनासाठी शहराबाहेरच्या रिसॉर्टमध्ये जाणं पसंत करतात आणि रेन डान्सचा देखील आनंद काही नागरिक घेताना दिसतात. पळशी इथल्या रेन डान्स विषयी तिकडे नेमका कसा माहोल आहे याविषयी देखील आपण दृश्य सध्या बघतो, ज्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गुदामे. या ठिकाणी जे आहेत तरुण जे आहेत बघतोय आपण म्हणजे एकमेकाला खांद्यावर घेऊन या ठिकाणी. भाई कैसा चल रहा है? एंजॉय. एक नंबर. काय म्हणतोय भाऊ? हॅपी होली. बघितलं आपण या ठिकाणी जे आहेत तरुणी आहेत. आपण बघतोय या ठिकाणी तरुणी पारंपरिक डान्स सुद्धा करतात. मात्र या सगळ्या जल्लोषामध्ये एक जोडपं या ठिकाणी आपल्यासोबत संजय केनेकर आणि मिसेस संजय केनेकर या ठिकाणी. आज मी तुमच्याकडे येतो कारण नेहमी यांच्याकडे जातो मी. पहिलं काय म्हणताल? सगळी तरुणाई उत्साह बघून काय वाटतं? सर्व पहिले रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि खूप छान वाटतं. जीवन हे उत्सव आहे आणि असे उत्सव मनवलेच गेले पाहिजे. या माताची. दादा काय आज काळा चष्मा एकदम रंगी रंगीला दिसताय तुम्हाला. हिंदू संस्कृतीने शिकवलं, ज्यावेळेस जी गोष्ट करायची ती निश्चित करायची. आणि हिंदू संस्कृतीमध्ये असं आहे की रंगपंचमी ही उत्साहाचं एक प्रतीक आहे आणि ते उत्साहाचं प्रतीक दरवर्षी आपण सर्वसामान्याने मनवलं पाहिजे. आणि त्यामुळं त्या पद्धतीनं सर्व युवकांमध्ये जो जल्लोष आहे तो आम्ही सर्व साजरा करतो. आणि उत्साहाचं प्रतीक समोर आहे. बघतोय आपण की अगदी जल्लोषात वातावरण सुरू आहे. अगदी तरुणी असतील एकंदरीतच आपण त्यांच्याशी बोलण्यात. क्या लग रहा है होली का एंजॉय? बहुत मजा आ रहा है. बहुत एंजॉय कर रहा है. बहुत मजा आ रही है हम लोगों को. लहान मुलं सुद्धा या ठिकाणी. क्या चल रहा बेटा? डांस कर रहे हो? क्या है आज? हैप्पी होली. बघतोय आपण अगदी जल्लोष या ठिकाणी सुरू आहे. पद्धतशीरपणे या ठिकाणी एन्जॉय करतायत आणि हा एन्जॉय अत्यंत उत्साह शेवटपर्यंत टिकून राहणार आहे. आणि हा उत्साह एकंदरीतच आपण बघतोय होळीचा उत्साह आहे. आणखी किती वेळ चालेल मी तरी सांगू शकणार नाही. मात्र उत्साह शिगेला गेलेला. सिद्धार्थ गुदाम, न्यूज 18 लोकमत. आणि औरंगाबाद नंतर बघूयात पुढची बातमी. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्यातल्या टेंभी नाका इथे आनंद मठात धुलीवंदन साजरं केलं. आणि दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्याच्या साकोलीमध्ये सुकळी या गावी धुलीवंदन साजरं केलं. या दोन्ही ठिकाणची दृश्य सध्या आपण बघतोय. त्यामुळे होळी रे होळी पूर्णाची पोळी असं म्हणत काल तर होळी साजरी झाली आणि आज धुलीवंदनाचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय. एकीकडे ठाण्यातली दृश्य आहेत आणि दुसरी दृश्य आहेत पटोलेंच्या गावी होळीचा उत्साह कसा पाहायला मिळत होता तिथली देखील. त्यामुळे रंगात सगळे न्हाऊन निघालेले आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील होळी साजरी केली आणि धुलीवंदनाचा देखील आनंद घेतला. भोकरदनमधल्या आपल्या निवासस्थानी कुटुंबियांसह त्यांनी होळीचा उत्साहात
हा सगळा जल्लोषामध्ये ते देखील सहभागी झाले होते. 2 वर्षांच्या कोरोना काळानंतर कोकणात देखील यावेळी शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. कोकणात शिवसेना आमदार भास्कर जाधव हे देखील दरवर्षीप्रमाणे चिपळूणमधल्या तुरंबव या त्यांच्या गावी पालखी खांद्यावर नाचवताना दिसले. दरवर्षी पालखी सोहळ्यात ते अशा रीतीनं सहभागी होत असतात. या 2 ठिकाणची दृश्य जालना आणि त्याचबरोबर कोकणातली, जिथे भास्कर जाधव होळीच्या या उत्साहात सहभागी झालेत आणि धुलिवंदनाचा आनंद घेत आहेत रावसाहेब दानवे. कोकणात ठिकठिकाणी शिमगोत्सव आणि पालखी नाचवण्याची प्रथा आहे आणि तिथे मुंबईतले सर्वजण तर जात असतातच, पण आता अधिवेशन सुरू आहे आणि त्याच्यामधून वेळ काढून हे सगळे राजकारणी सध्या आपण बघतोय कोकणामध्ये. त्यामुळे होळी असेल आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाचं आगमन, या 2 सणांना कोकणचा जो माणूस आहे किंवा ज्या कोकणवासी आहेत ते अगदी आवर्जून जात असतात आणि त्याच्यामुळे या काळामध्ये कोकणात आठवड्यापेक्षा जास्त दिवस अशा रीतीनं पालखी नाचवण्याचे किंवा त्याचबरोबर शंकासुराचे खेळ असतील, शिमगोत्सव असे आनंदात साजरे होत असतात. इथे वाड्यावाड्यांमध्ये ही पालखी जात असते, जिथे दर्शन घेतलं जातं आणि ज्यामध्ये असंही म्हटलं जातं की एरवी आपण देवाचं दर्शन घेतो आणि होळीच्या निमित्तानं देव आपल्या दारी येतो, अशी प्रथा इथे समजली जाते आणि पालखी नाचवण्यासाठी अशा रीतीनं सगळेच जण या आनंदात सहभागी होत असतात. महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात धुळवड आज साजरी केली आणि मित्रमंडळीच्या भेटी घेत त्यांनी हा सण देखील उत्साहात साजरा केला. एकमेकांना रंग लावत अब्दुल सत्तार यांनी देखील सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. कोरोनाची साथ आता ओसरते आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षांनंतर सिल्लोड तालुक्यात अशा रीतीनं रंगांची उधळण होताना दिसली. आणि आता जाऊयात पिंपरी चिंचवडमध्ये देखील होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. इथे पारंपरिक पद्धतीनं होळी उभी केली जाते आणि एकाच ठिकाणी इथे होळी पेटवण्याची प्रथा आहे. होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये राज्यावर आलेलं सगळं संकट जळून जाऊ दे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आणि उत्साहात अशा रीतीनं पिंपरी चिंचवडमध्ये देखील होळीचा आनंद साजरा करण्यात आला. राज्यातला हा रंगोत्सव बघितल्यानंतर आता जाऊयात देशभरात, बघूयात कशा रीतीनं होळी आणि धुलिवंदनाचा आनंद पाहायला मिळतोय. भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी आज होळी निमित्तानं कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि इथे रंगोत्सवात ते देखील सहभागी झाले होते. दुसरी दृश्य आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील निवासस्थानी धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरं केलं. तिसरी दृश्य आहेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या निवासस्थानी देखील धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरं झालं. वृंदावनातली होळी तर गाजतेच, पण इकडचा रंगोत्सव बघण्यासाठी मोठ्या उत्साहात इथे देखील धुलिवंदनात सहभागी होण्यासाठी नागरिक येत असतात आणि हजारो जण यात सहभागी झालेले आपण पहिल्या दृश्यांमध्ये बघतोय. रंगांची आणि फुलांची उधळण इथे केली जात असते. अमृतसर आणि कोलकात्यातही अशा रीतीने रंगांची उधळण करण्यात आली. पर्यावरण पूरक रंग वापरायला यावेळी नागरिक पसंती देत असताना दिसून आलं आणि त्यामुळे आबालवृद्ध सर्वच जण या रंगोत्सवात आज रंगून गेले. टेबलाचा सचिन तेंडुलकरनं देखील होळी साजरी केली. धुलिवंदनाचा आनंद घेतला. सोशल मीडियावरून त्यांनी सगळ्यांना शुभेच्छाही दिल्यात. सभी को होली की खूब खूब शुभकामनाएं. अपनी सेहत का ख्याल रखो. सभी को होली की खूब खूब शुभकामनाएं. अपनी सेहत का ख्याल रखो. आता पुढची बातमी आपण बघणार आहोत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्यात. भाजपचे लोक दररोज तारखा देऊन रंग उधळतात, ते रंग बनावट आहेत असा टोला त्यांनी लगावलाय. महाराष्ट्रात पुन्हा भाजप सरकार येणार नाही, त्यांना प्रयत्न करायला हरकत नाही असंही ते म्हणाले. कारण रोज ज्या तारखा देत आहेत आमचे मित्र BJPतले, रोज रंग उधळत आहेत, नकली रंग आहेत ते. अशा नकली रंगांवरती बंदी आहे केंद्र सरकारची सुद्धा. त्याच्यामुळे काल त्यांना पवार साहेबांनी उत्तर दिलेलं आहे, काही झालं तरी पुन्हा महाराष्ट्रामध्ये येणार नाही BJP. ठीक आहे, प्रयत्न करायला हरकत नाही राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये.
प्रयत्न करत राहिला पाहिजे. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आपण बघणार आहोत. आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा आवश्यक असते ज्याच्यामुळे आपण सर्वोत्तम साध्य करू शकतो. बायजूस यंग जीनियस आमच्या याच उपक्रमात आम्हाला विविध क्षेत्रातील असेच अनेक जण भेटले जे अनेकांना प्रेरणादायक ठरलेले आहेत. या आठवड्यात भेटणार आहोत ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट रवी दहिया आणि बुद्धिबळपटू तान्या सचदेव यांना. प्लीज वेलकम 2020 और 2021 लगातार 2 साल रेसलिंग के लिए एशिया चैंपियनशिप में इंडिया को गोल्ड जिताने वाले, टोक्यो ओलंपिक्स में इंडिया को सिल्वर मेडल दिलाने वाले, खेल रत्न अवार्ड से सम्मानित हरियाणा के रवि दहिया. थैंक यू. आइए बैठिए. तो रवि, ये पर्ल है, पर्ल कोलवलकर, और पर्ल आप तो इनको जानती हैं, रवि दहिया ओलंपिक सिल्वर मेडलिस्ट. एक्साइटेड टू मीट यू. वेरी. आप तो अखाड़ा में कुश्ती लड़ते हैं, ये समुद्र में कुश्ती लड़ती है लहरों से. इनका ख्वाब है कि पेरिस में भारत के लिए वो सेलिंग करें. कैसा लग रहा है आपको ऐसी इतनी छोटी सी एक यंग जीनियस से मिलकर? बहुत अच्छा लगता है. ऐसे 15 साल की उम्र में एक ऐसा गोल बना लिया कि ये देश के लिए ओलंपिक्स में मेडल जीतना. तो मैं तो यही कहूंगा कि आप मेडल नहीं, देश के लिए गोल्ड जीतो, क्योंकि आप अभी से गोल्ड का टारगेट बनाओगे जब भी आप गोल्ड जीत सकते हो. She is playing defense. It drops down to 33%. Yes. So now that you've shared this with me, are you okay if I share this with Tanya? Oh yes, I would say. You'll be happy to share with us with Yes, her? definitely. So let's do that right now. Oh, Tanya Saxena. Oh yes, hello. Hi Siddharth. Hi guys. Oh my god, I am mind blown by what I just saw. Oh yes, thank you. I just feel like I've never met you before, but you've just seen through my whole life right now. So many things that you were talking about, especially, you know, what you mentioned about 2008 being one of the most active years when I was just breaking out and playing the maximum number of games. I mean, do you have any free time to become my coach anytime soon? Oh, You know, we've all got trainers, but this is such a scientific way to look at it. The way you were talking about my results with White, what my strengths and weaknesses are. This was amazing. How's that? oh yes, that's great. आणि यानंतर आपण एक नजर टाकणार आहोत देशातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आज का तापमान. प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, स्वतःची काळजी घ्या आणि त्याचबरोबर फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करत असालच, पण त्याचबरोबर यूट्यूबवर देखील या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्यामुळे ते देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.